हॅलो गाईज, मी सृष्टी. तुमचं स्वागत आहे माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या शिवजयंतीच्या ट्रेकवर, जो आम्ही 19 फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंतीला साजरा केला. आमच्या गावचे सरपंच म्हणजेच आमचे काकाशी यांना ट्रेकिंगची खूप आवड असल्यामुळे त्यांनी गावकऱ्यांसाठी या ट्रेकचे आयोजन केले होते. त्यामध्ये शिवनेरी फॉर्ट, लेण्याद्री गणपती, विघ्नहर गणपती यांचा समावेश होता. या ट्रेकमध्ये एकूण 55 गावकऱ्यांचा समावेश होता. आम्ही सगळे ट्रेकसाठी एक्सायटेड होतोच. नवीन अनुभव आणि मजा आमची वाट पाहत होती. आम्ही सकाळी लवकर उठून ट्रेकसाठी तयार होऊन गावातील मंदिरात गेलो, जिथे शिवरायांच्या मूर्तीची सुंदर आरती झाली. गावकऱ्यांनी नारळ फोडून ट्रेकसाठी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि मग आम्ही निघालो ट्रेकसाठी. इथून सुरू झाला आमच्या ट्रेकचा उत्साह, थोडी भीती आणि खूप सारी मजा. शेवटी आज फॉर्टवर खूप शिवभक्त ट्रेकिंगसाठी जमले होते. गडावर पोहोचल्यानंतर आम्ही शिवरायांचे जन्मस्थान बघितले. काकांनी दिलेली पुढील गरज नक्की बघा. शिवनेरी ट्रेक झाल्यानंतर आम्ही लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो, जो अष्टविनायकांपैकी एक आहे. 307 पायऱ्या चढून डोंगरात कोरलेलं हे मंदिर खूप शांत आणि सुरेख वाटतं. हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जे डोंगरावर गुहेत स्थित आहे. मंदिरावर केलेले खूप सुंदर कोरीव काम त्याची सुरेखता आणखीनच वाढवतं. पायऱ्यांनी चढताना दिसणारा व्ह्यू, बाप्पाचं दर्शन आणि शांत वातावरणाने मनाला खूप हलकं आणि प्रसन्न केलं. तुम्ही या लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेला आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर गेला नसाल तर नक्कीच भेट द्या. तुम्हाला ओझर येथील विघ्नहर गणपतीचे दर्शन घडवणार आहे, जो अष्टविनायकांपैकी 7वा गणपती मानला जातो. आम्ही लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मक गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी आलो होतो. विघ्नहर म्हणजे सर्व प्रकारची विघ्ने दूर करणारा असा गणपती. अष्टविनायकांपैकी हे एकमेव असे मंदिर आहे ज्याला सोन्याचा कळस आहे. या गणपतीला अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत असा गणपती म्हटले जाते. मूर्तीच्या डोळ्यात माणिक, कपाळावर हिरा आणि नाभीत मौल्यवान खडे सापडतात. हे मंदिर कुकडी नदीच्या तीरावर आहे. तुम्ही या बाप्पाच्या दर्शनासाठी गेला आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा.